आणि आता थोड्याच दिवसात आपल्या बाप्पाची घरात आगमन होणार, गणपती बाप्पाचे. अभ्यास करतानाचा गणपती आहे आणि हा मंत्राचा एकदम फेवरेट आहे. मस्त ना? कसं वाटलं? तर हा पॅटर्न जर पोटावर बसत असेल तर अंगाचा जो शोल्डर आहे, हातांचा शोल्डर, तिथे वेगळी व्हरायटी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामाके. नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत कोकण यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, स्वागत करतो तुमचं थेट पेन हमरापूर या गावामधून. आणि मित्रांनो, आलेलो आहोत आम्ही एका मस्त एक कारखान्यामध्ये गणपतीच्या. आणि आता थोड्याच दिवसात आपल्या बाप्पाची घरात आगमन होणार, गणपती बाप्पाचे काहीच महिने राहिलेले आहेत. आणि मित्रांनो, मस्त असं एक लोकेशनवरती आम्ही आलेलो आहोत. आणि इकडे असं म्हणजे बोललं ना, गणपतीचा पूर्ण कारखाना आहे या साईडला. आणि इकडे गणपती घडवले जातात आणि वेगवेगळ्या रूपामध्ये इथे गणपती मला बघायला भेटतील. तर चला आपण सगळे गणपती बघूया. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र आदित्य. नमस्कार. कसा आहेस? म्हणजे कसा वाटला प्रवास तुझा? प्रवास भारीच झाला. मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहे. आणि आणि इकडे आल्याच्या नंतर भाई सगळीकडे बघतोय गणपतीच गणपती. म्हणजे जिकडे बघावं तिकडे गणपतीच गणपती. स्टार्टिंग पासून आपण जेव्हा आतमध्ये घुसलो ना एकदा, तिथपासून सगळीकडे गणपती गणपती बघतोय. आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि असंच इथनं सुद्धा तुम्ही मूर्त्या वगैरे घेऊन जायला पाहिजेत, कारण एक सुबक मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात. एक गणपतीमध्ये जर तुम्हाला नवीन काय बघायचं असेल तर नक्की तुम्ही हमरापूरला भेट द्या, कारण तुम्हाला एक नंबर. आणि आम्ही इकडे येऊन आम्हाला 2 मिनिटं झाली, पण आमचं मन प्रसन्न झालं. हे बघा ना, सुंदर अशा मूर्ती आहेत. बघा ना, या साईडला बघा ना, मस्त अशा या साईडला व्हरायटीच्या मूर्ती आहेत मस्तपैकी. आणि भारी वाटतं हे बघितलं कारखाना इथला. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. थोडासा सिनेमॅटिक एक शॉर्ट एन्जॉय करा आणि डायरेक्ट थेट जाऊया आपण आपल्या दादांकडे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामाके. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो मेन कारखान्याच्या इकडे. म्हणजे आपल्या दादाचा मंगेश दादाचा कारखाना आहे. या रोड समोरच हे सुंदर असं कारखाना आहे, प्रगती आर्ट्स करून. आणि इकडे दादा आहे, मंगेश दादा. त्यांना भेटूया आपण, जाऊ मंगेश पाटील करून. चला भेटूया कारखान्याच्या आतमध्ये जाऊया. सगळी पोरं आता इथे मस्त की मूर्ती बनवतात आहे आतमध्ये. चला जाऊन भेटूया. मित्रांनो, आपल्यासमोर आहे मंगेश दादा. इकडे भाऊ आहेत, छोटे छोटे एकदम काम करतात आहेत. 3 जण फिनिशिंगचं काम करतात आहेत, म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं फिनिशिंगचं वर्क चालू आहे इकडे. हे बघू शकता या साईडला. आणि सुंदर अशा प्रमाणे
आणि हाच तो मुलगा आहे, तरी मेहनत करतोय मस्तपैकी. आणि या साईडला 3 जण आहेत. भाऊ तुझं नाव? आणि हा पण इथे फिनिशिंगचं काम करतोय. या साईडला भाऊ तुझं नाव? तुषार. आणि हा मस्तपैकी मूर्तीला तुम्ही या साईडला बघा फिनिशिंगचं काम चालू आहे, म्हणजे काही होल्ड्स वगैरे असतील तर ते वर्किंग काम चालू आहे या साईडला. आणि हा एक आहे तो पण इथे फिनिशिंगचं काम करतोय. काय होता हा का? कुठे चालू तो? आवड आहे का? कुठले बैल म्हणजे आपले मथुर की बकासूर? मथुर. पॉलिशिंग आणि फिनिशिंग चालू आहे या साईडला गणपतीची. दादाच्या कारखान्यामध्ये आलो आहे आणि इकडे बघा बॉडी कलर चालू आहे आता मूर्तीचा मस्तपैकी. इथं आता एक मूर्ती, हे बघा ही मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीवरती आता मस्तपैकी बॉडी कलर म्हणजे स्किन कलर हा दिला जाईल मूर्तीवरती. मूर्त्या बघा या साईडला दादाच्या मस्तपैकी घराच्या बाजूलाच त्यांनी मस्त कारखाना बनवल्या मूर्त्यांचा सुंदर अशा प्रमाणे. आणि बघा चिंबोऱ्यावरची मूर्ती इकडे या साईडला आणि इकडे आपली आगरी कोल्यांची बोटीवरची. आणि बघा आता चिंबोऱ्याची मूर्ती दाखवली दादा आपल्याला. आई एकविरा वरती लिहिले डोक्यावरती आणि सुंदर अशी मूर्ती. तुझं पूर्ण नाव? निखिल बारे. हां तर इथे निखिल दादा आहे आणि आता मस्तपैकी तो स्किन कलर तर पहिला स्वतःची काळजी पण घ्यावी लागते, मांस आणि एकदम वरती प्रॉपर. आणि हा स्किन कलर आता मूर्तीला देण्यात येतो. हो पहिला ब्रशिंग होते म्हणजे काही डस्ट वगैरे असेल तर ती त्याच्यावरनं काढली जाते आणि त्याच्यानंतर चालवतो. म्हणजे बघा आता हवा मारून पूर्ण 0चा पेपर आहे. 0 पॉलिश पेपरनी पॉलिशिंग होते याच्यावरती फायनल पॉलिशिंग आणि त्याच्यानंतर ही कलरसाठी रेडी होणार. त्याच्या आधी त्याच्यावरती स्किन कलर म्हणजे बॉडी कलर देण्यात येणार आहे. तर त्याच्या आधी थोडीशी पॉलिशिंग केली जाते. मस्त बघा डस्ट बघा मित्रांनो, म्हणजे प्रॉपर अशी मूर्ती बघा ना, ही फेटेवाली भारी वाटते ही मूर्ती एक नंबर. आता किती वर्षापासून काम करतो इकडे तू? मी इथं पहिल्यांदा झालोय, पहिलंच वर्ष आहे. पण आवड आणि प्रेम पप्पाच्या वरती इथलाच गावचा आहे तो पण? मी वळडीचा आहे. ओके. आणि दादाचं काम म्हणजे बघा ना एकदम सुंदर अशा प्रकारे चालू आहे. फक्त स्किन कलर वगैरे देणंच आहेत पण खूप मस्त. काय काय म्हणजे स्किन कलर देतो की पूर्ण प्रॉपर कलर वगैरे करतोस की? स्किन कलर तर फक्त हां. तर स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. आता इकडे स्किन कलरवरती आपण आलो. तिथे आता मस्तपैकी मूर्ती पॉलिश वगैरे होऊन याच्यावरती स्किन कलर देण्यात येणार आहे. आता इथे हा बघा स्किन कलर आहे आणि हा बॉडी कलर त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे या ब्रशमध्ये. आणि मग अशी मस्त मूर्तीला मस्त साफ करून घेतलं. आपण आलेलो कारखान्यामध्ये आणि इकडे मस्त स्किन कलरचं काम चालू आहे. ते मस्तपैकी झालेलं आहे. आणि त्यानंतर इकडे दादा आहे, मंगेश दादा. आणि हा दादाची इथे मुलगी आहे. आणि काय नाव तुझं बाळा? मंत्रा. आणि ती आता बाप्पाचा कलर करते. बाप्पाला ऑरेंज कलर देते पाठाला मस्तपैकी. हे बघा ना किती सुंदर अशी. मंत्रा इकडे बघ, स्माइल कर स्माइल कर. आणि ते मस्त कलर करते ती, ऑरेंज कलर देते. बाळा आता शिकतोय, मोठं झालं की ते एकदम ती स्वतःच हँडल करेल सगळं हे मस्तपैकी. तुला आवडतं हे कलर करायला? कितवीला आहेस तू? हां KG मध्ये आहे.
2 मध्ये आहेस, KG मध्ये. सुट्टी पडली ना आता. तर बघा सुट्टीचं पूर्ण एन्जॉय करते ती. आणि इथे मस्त आहे की बघा स्किन केल्यानंतर बाप्पाचं इथे मूर्ती आहे त्या साईडला. दाखव कुठला बाप्पा आहे. मस्त एकदम दाखव. अभ्यास करतानाचा गणपती आहे आणि हा मंत्राचा एकदम फेवरेट आहे. मस्त आहे ना. कसा वाटला. हा त्याला कलर कधी करणार तू. दुसरा कलर करणार. मस्त असं कलर करा तिथे खाली. आणि इथे शिंपले आहेत. आणि हा मस्त की गणपती बाल गणपती आहे. आणि या साईडला कारखाना सुंदर असा. आणि आता आपण चाललेलो आहोत वरती. आणि माळ्यावरती मस्त असे गणपतीचं काम चालू आहे. मित्रांनो आता आपण चाललो माळ्यावरती. मस्त आहे की बाप्पाचे काम चालू आहे यावरती. लगरव कोकणी बाळू के साथ थेट गणपतीच्या कारखान्यामधून. आणि मित्रांनो इकडे बघा गणपतीचा कारखाना आहे या साईडला. आणि या साईडला बाप्पाच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. ते बघू शकता मस्त आहे की या साईडला. बघा सुंदर अशी मूर्ती आहे. अजून डोळ्यांचं काम बाकी आहे. आणि दागिन्यांचं याच्यावरती काम चालू आहे. आणि मुकुट बघा किती सुंदर असा सोळ्यावरती गळ्यामधलं हातामध्ये मस्त असं दागिने रेडी झालेले आहे तिथे. या साईडला पण सुंदर वाटते मित्रांनो बघायला मूर्ती अशी. आणि या मूर्तीच्या डोळ्यांचं काम चालू झालं आहे. आणि डोळ्यांची आखणी बघा मित्रांनो किती सुंदर प्रमाणे केलेली आहे बघा. मित्रांनो डोळ्यांची आखणी एवढी सुंदर प्रमाणे केली आहे ना. ब्लू कलर आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे. आणि एक नंबर वाटते मूर्ती. तर मंडळींनो आता आलेलो वरती. आणि या साईडला दागिन्यांचं काम चालू आहे. आणि इकडे आकाशदादा आहे. आकाशदादा कसा आहेस. जेवलास. हां. आणि मित्रांनो दागिन्यांचं काम चालू आहे. आणि सुंदर अशा प्रकारे बघा आतमध्ये दागिने लावण्यात येत आहे. आणि दादा प्रोफेशनली फोटोग्राफर आहे. आणि इकडचाच आहे, पेनचाच आहे. आणि एक आवड म्हणून या प्रेम बाप्पावरचं ते काम त्यांनी करतोय. आणि मस्त असं दागिन्यांचं काम केलं. आपण 2 मूर्त्या बघितल्या. याच्यानंतर तुम्हाला दाखवेन 2 मूर्ती. तर त्यांनी दादांनी आत्ताच बनवल्यात. आणि सुंदर अशा प्रकारे ते मूर्तीचं काम केलं आहे. आणि टोटल आयडिया ती स्वतःची आहे. आणि डायमंडची. आता किती वर्षापासून एका डायमंडचं तू काम करतोयस. 5 वर्षापासून. म्हणजे असं तू असं डोक्यामध्ये प्लॅन करतो की असे आपल्याला बनवायचे आहेत की जे ऑन द स्पॉट तुझ्याकडनं होतात. ऑन द स्पॉट थोडंसं प्लॅनिंग आणि डायरेक्ट बाकी सगळं ऑन द स्पॉट. तसं गणपती विसर्जन झाले तरी मग प्लॅनिंग सुरुवात होते की या वर्षी ह्या पद्धतीचं बनवायचं. ह्या वर्षी आपल्याला हा मटेरियल पाहिजे. मग सुरत असो गुजरात असो तिथे जाऊन एक फेरी मारून तिथे काही नवीन काय व्हरायटीज काही नवीन आपल्याला ज्वेलरीच्या काय व्हरायटीज आलेल्या ते शोधून तो स्वतः मला दाखवेल का बाबा हा मला पाहिजे काही आपल्याला आणायला पाहिजे. मग त्याची त्या आयडियानुसारच हा काम केला जातो. ओके. आणि मंगेश दादा प्रत्येक वर्षी सेम काम नसून काहीतरी बदल हवे. कारण कसं ह्या वर्षी जर आपण टिटवाला नेला तर तोच टिटवाला नेताना माणूस विचार करेल अरे या वर्षी चेंज आहे. पण तो टिटवाला सेम असेल पण इथे कामामध्ये बदल केलेला असेल. ओके. आणि दादा जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही मूर्त्या पण बघितलेल्या आहेत. तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये त्या मूर्ती बघायला भेटल्या असणार. ऑलरेडी रेडीमेड ते त्याचं काम भारी चालू आहे. आणि या साईडला पण मस्तपैकी आत्ता जस्ट ज्वेलरीचं काम झालं. आणि हे बघा मस्त अशी ज्वेलरी बाप्पाची लावण्यात आलेली आहे या साईडला. मित्रांनो दादा आपल्याला इन्फॉर्मेशन देईल थोड्या ज्वेलरी बद्दलची. म्हणजे ज्वेलरी असते ते एक 7-8 प्रकारची असू शकते, एक 10 प्रकारची. म्हणजे हा पॅटर्न आहे. जर हा पॅटर्न जर पोटावर बसत असेल तर अंगाचा जो शोल्डर आहे हातांचा शोल्डर तिथे वेगळी व्हरायटीज. रिंगमध्ये लावायची झाली तर एक टिलक म्हणून येतो. म्हणजे त्याची एक वेगवेगळी व्हरायटीज ठेवून आणि ज्याची ठेवण व्यवस्थित असेल त्याचं काम व्यवस्थित असेल. नाहीतर नुसते महागाईचे आणले कुठून तरी इम्पोर्टेड वस्तू ठेवले पण त्याची काही ही नाही. ज्या वस्तूची ठेवण व्यवस्थित आहे त्याला क्वालिटी व्यवस्थित दिसते तशी ह्याच्यामध्ये आहे. आणि प्रत्येक कारागीर हा माझा कारागीर नसून भावासारखा आहे. त्यांच्या परीने व्यवस्थित काम करतात. त्यांचे स्वतःची आयडिया लावतात. त्याच्यामुळे जरा माझं काम व्यवस्थित आहे. तर माझीच आहे. आम्ही फिनिशिंग करतो एकाच्या ह्याच्यात नाही. प्रत्येक हा कामगार हा प्रत्येक त्याच्या कामावर बेस्ट आहे. आणि आता आपण बघितलेले कामगार सगळे काम करतात आहेत आणि सगळे आपापल्या कामात बेस्ट आहेत. आणि
शंकराची आहे, इथे बाळ गणेश आहे छोटासा, इथे पण गणपती आहे ह्या साईडला, इथे रामाचं आहे मूर्ती या साईडला, कमलावरती आहे बसलेला गणपती या साईडला, इथे मस्तपैकी बघा IT मध्ये बसला गणपती बाप्पा, इथे बाळ गणेश, विठू माऊली मस्तपैकी बघा सुंदर अशी विठू माऊलीची मूर्ती आहे, आणि वरती हा सुंदर असा गणपती आहे, विठ्ठलाची मूर्ती बघा ना, मस्त वाटते. मित्रांनो ही समोरची मूर्ती बघू शकता, सुंदर अशी पांढऱ्या रूपामध्ये गणपतीची बाळ गणेशाची मूर्ती बघा, सुंदर अशी मूर्ती श्रीकृष्णाची, सुंदर अशी बघा ना मित्रांनो, काम केलं एकदम भारी वाटते. बासरी पण लावले ना, बासरी आहे या साईडला, मस्त असं डायमंडचं काम केलं, सुंदर वाटते मूर्ती बघा. वस्त्र ते आता थोड्या दिवसातच सुरुवात होणार आहे, आता तर फिनिशिंग आणि पॉलिशिंगचं काम चालू आहे, थोड्या दिवसातच या साईडला चालू आहे. काय म्हणता, कसं चालली तयारी तुमची? चाललंय जोरदार तयारी एकदम जोरदार ना, म्हणजे वर्षभराची जी काय मेहनत आहे ती आता थोड्या दिवसातच रंगाला येणार आहे. वर्षभराची मेहनत थोड्या दिवसात नाही, म्हणजे जानेवारी पासून सुरुवात. बहुतेक गणपती गेले आपले, कारण आता तुम्हाला तर माहिती आहे आउट ऑफ इंडिया पण असतात, त्यांच्या मूर्त्या आपल्याला पाठवल्या, अजून पाठवायच्या आहेत. मग परत दिल्ली पासून आहेत, कर्नाटक पासून आहेत, त्यांची सुद्धा तयारी चालू आहे. म्हणजे आम्हाला असं नाही की पावसाला आला म्हणजे आपण तयारी करा, असं नाही. जानेवारी पासून सुरुवात ते डायरेक्ट शेवटच्या एंडिंग पर्यंत. ओके. आणि सुंदर अशा मूर्त्या बघू शकतो मित्रांनो कारखान्यामध्ये. या साईडला आदित्य, कसं वाटलं तुला? मस्त मस्त मूर्त्या बघून मन एकदम आनंद झाले खरंच. बाप्पा दिसल्यावरती जेवढा स्ट्रेस आपण आलो बाईकवर, सगळं एकदम शांत एकदम निवांत झाला. निवांत झालं मित्रांनो. हे बघा सुंदर अशी मूर्ती या साईडला बघा. मस्त वाटतात ना. मला छोटासा तुझा बाप्पा देशील? तुझा आहे ना तो? मस्त. त्याला कलर वगैरे करा. मी आता नेक्स्ट टाइम येईन ना तर मला दाखव हा तू कलर करून. फोटो काढीन माझ्यासोबत. हो मी तेव्हा येईन हा. मंगेश दादांचं मस्त असं कारखाना आहे या साईडला आम्ही बघितलं. आणि म्हणजे कलरपासून बॉडी कलरपासून ते वरती डायमंडचं काम करण्यापर्यंत मस्त असं इथे काम चालू आहे. आता तर थोडंच काम चालू आहे, तर हळूहळू काम अजून वाढणार आहे. कारण जेवढा आता इथे बघा, इथे या साईडला ना माणसं आता काही दिसत नाही, पण थोड्याच दिवसामध्ये इकडे खूप सारी माणसं इथे उभी असतील, म्हणजे हालायला जागा नसणार या साईडला. डिवाइस आहे सध्या केली तर कस्टमर लोकांची एवढी गर्दी असेल काय, साधारण आपल्या इथं 15 कारागीर आहेत, त्याच्यामधून 2 कारागीर खास कस्टमर हँडल करण्यासाठी. म्हणजे इथे गर्दी, आणि मग त्या गर्दीमध्ये मूर्ती तुटण्याची शक्यता असते. आणि प्लस नवीन येणारा कस्टमर, नवीन येणारा ग्राहक त्यांना आतमध्ये जायला वाट नाही. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला बघून झालं असेल, ज्यांना कोणाला सिलेक्ट झालं असेल, ते एक बाजूला सारण्यासाठी एक सेपरेट 1 ते 2 माणसं लागतात. म्हणजे जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. खूप इथे स्ट्रगल आहे. बाप्पा मला हाच पाहिजे, मग तेव्हा खूप सारी धावपळ चालू असते. आणि त्या धावपळीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की कोण काय बोलतं, पण तसं नसतं. त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये वातावरण असतं. राग येतो. राग येण्याचं कारण म्हणजे एका मूर्ती बुकिंग करण्यासाठी मंडळाची आहेत, मंडळाची मूर्ती बुकिंग करण्यासाठी मंडळाची माणसं येतील, एक अनिवार्य आहे, येतात, हौस असते. पण ती मूर्ती बघता बघता 1-2 मूर्त्या तुटून जातात. मग आम्हाला कधी कधी असा राग येतो बोलण्यासारखा, पण शेवटी पण त्यांची पण चुकी नसते. आणि परत आम्हाला एवढा कामाचा व्याप असतो, एखाद्या वेळी रागात शब्द गेला तर तो तुम्ही राग मानू नका, कारण व्यापामध्ये एखादा शब्द येतो. त्याच्यामुळे आणि माणूस आहे, आणि माणसाकडनं काय बोलणं आणि दिवस रात्र डे नाईट काम चालू असतं ना, त्याच्यामध्ये मूर्ती तुटताना आमच्या नजरेत येते, मग कुठेतरी राग येतो. त्याच्यामुळे एक टाला लहान मुलांना शक्यतो आणलं तर एक स्वतः जबाबदारी घेऊन त्यांना एक कारखान्यात व्यवस्थित आणा. स्वतः पण छत्री घेऊन येतो, बॅग घेऊन येतो, त्याचा पण थोडा एक विचार करून आपल्या कारखान्यामध्ये या. कारण तुम्ही येता, आमचा मूर्तीला एक येता म्हणून आम्हाला एक होप्स येतो अंगात की चला कस्टमरची लोकांनी झाली, गर्दी झाली, पण त्याच्या मागे कुठेतरी मूर्ती तोडण्याचा, कुठेतरी काय करण्याचा एक थोडा विचार करूनच हे करा. ते म्हणजे अनुमान्य कसं पण ते घडतं चुकून मागून. पण असं काही नाही. जर समोरचा कुठला पण कारागीर तुम्हाला काय बोलला तर ते राग मानू नका, ते तेवढ्या पुरतच असतं. कारण जसं तुम्ही गणपती घ्यायला येतात तसं ते बाप्पाचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायसाठी ते रेडी असतात तुमच्यासाठी. तर कळत नकळत होतं, ते एवढीच काळजी घ्या. आणि एक परत एकदा सांगतो तुम्हाला की मूर्ती
जसं ऑनलाईन जीपे करता, गुगल पे करता, मूर्ती बुकिंग करता, पण मूर्ती कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इकडे यायलाच लागेल. कारण अशीच कुठली अजूनपर्यंत सिस्टीम नाही की मूर्ती तुम्हाला घरच्या घरी पोच केली जाईल आणि पोच होईल ह्याची गॅरंटी नाही. कारण मूर्ती आहे जिप्सम माती, म्हणजे मातीपासून POP पासून ही मूर्ती होते. ती मूर्ती कधीही तुटू शकते. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो कलेक्ट करण्यासाठी बाप्पा इथे यावं लागेल. म्हणजे तुम्ही जर मूर्ती बघताय तर तुम्ही इकडनं येऊन स्वतःहून घेऊन जावा. तुम्हाला ती चांगली मूर्ती तुम्हाला भेटलेल. तर तुम्ही बोलाल की इथे डिलेव्हरी कराल वगैरे, तर डिलेव्हरी तुम्हाला होऊ शकत नाही, अवेलेबलच नाही आहेत आणि त्यांनी आधीच सांगितलं आहे. पण कसं असतं, तुम्ही जर याल इथे ह्या बाप्पा म्हणजे ह्या कारखान्याला व्हिजिट केलात तर तुम्हाला खूप साऱ्या अशा नवीन व्हरायटीच्या मूर्ती बनवली. आता तरी थोड्याच आहेत, अजून या साईडला काम बाकी आहे. आणि हे काम झाल्यानंतर हा जो कारखाना आहे तो कसला कलरफुल बाप्पानी भरून जाईल बघा मित्रांनो. आता अंगावरती काटा आला माझ्या, पण हे जे असतं ना ते बाप्पा 2000 हां टोटल ह्या साईडला दादा सांगतात की 2000च्या वरती मूर्त्या आहेत. आणि अर्ध्या मूर्त्या इकडे, अर्ध्या मूर्त्या वरती आहेत आणि अर्ध्या मूर्त्या त्या कारखान्यामध्ये आधी गोडाऊनमध्ये आहेत. तर बघू शकता मित्रांनो. आणि ह्या मूर्तीचं जे काम आहे ना मस्त. आता तर ह्या रेडी व्हायला सुरुवात होत आहे. तर चला दादासोबत जाऊया दादाच्या कारखान्यामध्ये. भाऊ तुझा भाव पूर्ण भाऊ काय नाव काय? हां कसं वाटतं तुला? मस्त मित्रांनो. याला बोलता नाहीत पण मस्त, पण काम करतो. भाऊ तुझं नाव? क्षितिज. तुझं? योगेश. मित्रांनो लालबागचा राजा, आपला मुंबईची शान आणि लालबागच्या राजाची मूर्ती मस्त अशी. हे बघा डायमंडचं पूर्ण वर्क केलंय, भारी वाटते. जर तुम्हाला आवडली असेल तर नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. आणि इथे बाप्पा आहे, त्याची पण सुंदर अशी मूर्ती आहे, भारी वाटते. ह्या बाप्पा तर याचं ज्वेलरीचं काम जे केलं आहे त्या साईडला सुंदर केलं आहे, मस्त केलं ना. ज्वेलरी वर्क तर खूप भारी केलं दादानी. आणि त्यांना आपण भेटलो तिकडे जाऊन आणि भारी वाटते. तर मित्रांनो कारखान्यामध्ये आलेलो आहोत आणि आता आतमध्ये जाऊया आणि दादाकडनं गणपतीची पूर्ण डिटेल माहिती घेऊया. किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गणपती आहेत त्याची पूर्ण माहिती घेऊया. दादा सगळे मुलं तिथे काम करतात त्या साईडला सुंदर असं. आदित्य काय तिथे आत पकडलंय. आणि दादा तुमच्याकडे म्हणजे कुठल्या साईजपासून थोड्या मूर्ती अवेलेबल आहेत? आपल्या इथे साधारण 1.5 फुटापासून ते अनलिमिटेड. 1.5 फुटापासून ना? अनलिमिटेड. ओके. तर मला आता तुम्ही एक मूर्तींची म्हणजे साईज वगैरे सांगू शकता का? आता असं जर वरच्या रॅकमध्ये ठेवले तर 2 फुटापासून सुरुवात आहे. वरच्या रॅकमध्ये 1.5 ते 2 फुटापासून. हां तर मित्रांनो हे बघा, हे वरती समोर मूर्ती आहेत ना त्या सगळ्या 1.5 ते 2 फुटाच्या मूर्ती आहेत त्या साईडला. आणि असं अजून बाजूलाच आहे, तुम्हाला ते दाखवेन थोडं सिनेमॅटिकमध्ये. तुम्ही त्या पूर्ण मूर्ती बघा. अजून तरी मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे, कारण डिस्प्लेमध्ये अजूनपर्यंत तरी मूर्त्या लावलेल्या नाही. अजून 50% मूर्त्या डिस्प्लेमध्ये लावल्यात, अजून मूर्त्या बनायच्या आहेत. कारण जो अजून रिटेलचा काम आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला अवधी आहे असं वाटते. कारण जो होलसेल आहे तो होलसेलच्या आता इथं मागणी वाढली. होलसेल एकदा संपत आवरत घेतला की एक रिटेल बनवण्याचा एक फास्ट एक जोमात एक काम होईल आमचं. कारण जिथपर्यंत पाऊस पडत नाही तिथपर्यंत जी बोलतो ना अंगाची लाही अजूनपर्यंत गेलेली नाही. तिथपर्यंत आम्हाला अजून कामामध्ये हुरूप आलेला नाही. काम तसं जानेवारी पासून चालूच आहे, पण जो रिटेलसाठी मागणी, रिटेलसाठी जी व्हरायटी अजूनपर्यंत डिस्प्ले तरी अजून बघा तुम्ही रिकामाच दिसेल. तर अजून खूप साऱ्या मूर्ती यायला बाकी आहेत. आणि बघा ना सुंदर अशा मूर्ती आहेत, मस्त वाटतात मूर्ती या साईडला. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला जर मूर्ती हवी असेल तर लवकरात लवकर कॉल करा. कारण तुमचे जे ऑर्डर असेल, तुमचे फरमाईश आहे त्यानुसार मूर्ती तुम्हाला दिली जाईल. कारण एखाद्याची चॉईस असते का आमच्या गणपतीला पांढरा धोतर, आमच्या गणपतीला तुरा हवंय, आमच्या गणपतीला फेटा हवंय, अशी कोणतीही असेल. एक नेल पेंट पासून सुरुवात जरी तुम्ही केली त्या पद्धतीचा रिटेल गणपती तुम्हाला दिला जाईल. तर मित्रांनो खाली नंबर दिलाय, दादाचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कडे पण असं वेळ नसतं, कधीतरी कॉम्प्रेसर चालू, कधीतरी घरात असेल तर असा राग वगैरे धरू नका. कारण मोबाईल उचलण्याचा प्रयत्न करतो. जर कॉल रिसिव्ह झाला नाही तर व्हॉट्सअपला तरी तुम्ही मेसेज करून ठेवा तर तुम्ही उद्या येणार आहात म्हणून, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लोकेशन वगैरे मिळतं. तर मित्रांनो आलोय हमरापूरमध्ये. आणि जे पेन म्हणजे हमरापूर हे गणपतीचं माहेरघर
असं बोललं जातं. आणि सुंदर अशा मूर्त्या आम्ही आज दादाच्या इकडे शॉपमध्ये बघितल्या आणि खूप भारी, म्हणजे घरापासून ते गोडाऊन पर्यंत, आणि अजून एक गोडाऊन आहे तिकडे तर गेलोच नाही आपण, पण सुंदर असं वर्क चालू आहे दादाचं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये या खाली स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. आपल्या इकडे ऑनलाईन बुकिंग अवेलेबल नाहीये, तुम्ही जर कॉल केला आणि इकडे बुकिंग घेतली तर तुम्हाला इकडे यावं लागणार. तुम्ही बुकिंग स्क्रीनशॉट करून पाठवू शकता, पण बुकिंग गणपती कलेक्ट करायला तुम्ही इथे यायला, म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन केलं आणि जर तुम्हाला पाहिजे डिलिव्हरी पाहिजे तसं होऊ शकत नाही. तुम्ही ऑनलाईन स्क्रीनशॉट मारा, बुकिंग केलेले गणपती तुम्हाला bill इकडे या पाठवतो. आणि इकडे तुम्हाला तो घेऊन तुम्ही जाऊ शकता. ह्या एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मस्त असं दादा आपला कोकणातलाच आहे आणि जर आपण कोकण करत तर तुम्ही नक्की दादाला सपोर्ट करा. दादाचा किती 12-15 वर्षापासूनचा बिझनेस चालू आहे म्हणजे लहानपणापासूनच. आणि गेल्या वर्षी तिकडे पाणी भरलं होतं आणि खूप असं नुकसान वगैरे झालं होतं, पण तरी पण इकडे कुठलाही म्हणजे जेवढे पण कारखाने आहेत कोणी हार नाही मागितली, परत जोमाने परत सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाची मूर्ती प्रत्येकाला आहे तशीच्या तशी आम्ही देण्याचा प्रयत्न केला. कोणी असं म्हणाला नाही की मूर्ती आमची बदलली का, मूर्ती आमची भिजलेली होती का, असं काहीच नाही. मूर्ती जेवढ्या भिजलेल्या होत्या तेवढ्या मूर्त्या विसर्जन केल्या, परत एकदा जोमाने काम चालू केलं. आहे तसंच तसं परत आम्ही ठामपणे उभं राहिलो. आणि हे सुंदर असे म्हणजे मी आलो आणि खूप अनुभवल्या काही गोष्टी इकडे. आणि इकडे एक मुलगा आहे, त्याला काही बोलताना ऐकायला येत नाही, पण तरी पण तो सगळं दादा बोलतो असं ते काम करतोय. सांगायची गरज लागत नाही, कारण खूप हे वर्ष काम करतो येतो इथे. आणि म्हणजे कसं गणपती बाप्पाची आस पॉलिश, आहे. जो मूर्तीचा पॉलिश होतोय त्याच्यामध्ये एक स्पेशल काम, म्हणजे त्याला अजूनपर्यंत आता तरी सांगायला लागत नाही हे पॉलिश करते पॉलिश, एकदम टापटीप. त्याच्यानंतर येतो फिनिशिंग, म्हणजे सर्व मुलं आहेत ते प्रत्येकाच्या जागेवर आहेत आणि ते प्रॉपर एकदम डिटेलिंग करून चांगलं प्रॉपरली आहे. आणि जर मित्रांनो जर तुम्ही इकडे येताय आणि गणपती बुक करताय आणि कोण तुम्हाला सांगते की या रिटेलमध्ये प्राइस गणपती भेटते, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, समोरच्याशी पहिला ओळख करा की हाच व्यक्ती आहे का. व्हॉट्सअपवरती नंबर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि बघा की बाबा हाच माणूस आहे का, ह्याच्याशीच आहे का. कारण काही लोक इथून व्हिडिओ बनवून जातात काही वेगळ्या, आणि तुम्हाला जर इकडे ह्यांना खूप त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा, आणि इथे खूप साऱ्या लोकांना त्रास झालाय. म्हणजे ग्राहक येणार इकडे आणि ते बोलणार की अरे तुम्ही सांगितलं आणि इथे देतात प्राइस वेगळी, तर हे चुकीचं होत आहे. तर हे मी अनुभवलं. आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही नक्की प्रयत्न करा की जर प्रॉपर कॉन्टॅक्ट करा आणि प्रॉपर गणपतीची प्राइस काय आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. प्राइस म्हणजे काय आहे, म्हणजे आपण बाप्पा आपल्या घरी आणतोय तर चांगल्या प्रमाणे किंमत व्हॅल्यू करू नका. येतात कस्टमर येतात काय गणपतीची किंमत सांगू नका, म्हणजे किंमत सांगू नका म्हणजे आम्ही त्याचा फायदा घेऊ नये आणि घेतला जाणार पण नाही. काही लोक किंमत करत नाही म्हणून आवडहवे किंमत सांगणं ही खूप वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे असं तरी होणार नाही, कारण बाप्पाच्या बाबतीत किंमत करू नये आणि बाप्पाची किंमत आहे तेवढीच घेऊ. हा एक आमचा एक. आणि सुंदर अशा मूर्ती बघू शकता तुम्ही. ह्या ज्या मूर्ती आहेत ना अप्रतिम असं काम केलं. आणि अजून ह्या जेवढ्या आहेत सगळ्या मूर्ती त्या आता पावसामध्ये बनणार आहेत, वरती पण आहे. आणि आता हा एक छोटासा पार्ट आपण इकडे फिनिश करतोय. तर मित्रांनो स्पेशल गाऊन. आणि मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आता तुम्हाला इथे गणपती दाखवले, अजून खूप महिने बाकी आहे, तर गौरीच्या व्हिडिओसाठी मी स्पेशल परत येणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चला बाय. आपल्या सोबत आहे आदित्य. काय बोलतो आदित्य, कसं वाटलं तुला? मस्त. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती.